आम्ही लिफ्टमधनं वर घेऊन जात असताना मान्य शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी त्यांना हरवलं. तो म्हटला मला बोलायचं नाही, मी आबांच्या दादांच्या बरोबर मी जाणार आहे, एवढं स्पष्ट त्या कामेश कांबळेने सांगितलं. तरी बाबांनी त्याला दम दिला. बाबांबरोबर ज्यांचा जिल्हा परिषदच्या निवडणुकीशी संबंध नाही अशी सातारचे नगराध्यक्ष मोहिते आणि एक फिरोज पठाण नावाचा त्यांचा कार्यकर्ता, त्या तिघांनी मिळून मी त्याला कवळा भरला होता. असं मी त्याला मिटिंग धरलं होतं कामेशला. माझ्या मिटिंगनं सोडवून त्याला उजव्या बाजूच्या वरांड्यामध्ये ओढत नेलं. तिथनं धरून मी आणि आम्हाने परत त्यांच्या मिटिंगनं सोडवून त्याला लिफ्टमध्ये आणलं. लिफ्टमधनं 4थ्या मजल्यावर आम्ही घेऊन गेलो. अगदी दरवाज्यातनं आतमध्ये आमच्या सगळ्या सदस्यांच्या बरोबर, तुम्हाला आमचे सदस्य सांगतील, आमच्या सगळ्या सदस्याबरोबर ते कामेश कांबळे जाऊन आमच्या सदस्यांच्या बाजूला बसले. दुसरे जे 2 सदस्य आमचे खाली होते त्यांना आणायसाठी आबावरच थांबले. शशिकांत शिंदे साहेबांनी आम्ही खाली आलो. तोपर्यंत शिंदे साहेबांना लोकांनी सांगितलं की बसमध्ये बसणाऱ्या सदस्यांना सुद्धा आत सोडत नाही, त्यांची बस सुद्धा बाहेरच उभा केलेली आहे दरवाज्यावरती. शशिकांत शिंदे साहेब तिकडे बसकडे गेले आणि जे 2 सदस्य खाली होते, अनिल देसाई आणि संदीप मांडवे, त्यांना घेऊन मी वर आलो. मी वर आल्यानंतर 4थ्या मजल्यावर गेल्यावर बाबा जसं सांगतायत 101 साध्या वेशातले पोलीस त्या लिफ्टच्या समोर उभे होते. त्यातनं सुद्धा लिफ्ट पोलीस त्यांना धरत होते आणि मी आमच्या 2 सदस्यांना घेऊन आबा आणि मी आम्ही दरवाज्यापर्यंत गेलो. दरवाजापाशी अक्षरशः पोलिसांनी असं दांडकी आडवी लावली, काट्या आडव्या लावल्या. आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही. 25-30 पोलीस आम्हाला मागे ढकलत होते. हे आणि मी पुढे होतो. आमच्या दोघांच्या मध्ये जे सदस्य होते आम्हाला मागे ढकलत होते. 10 पोलीस एका सदस्याला ओढत होते. 10 पोलीस साध्या वेशातले. तो मांडवे सदस्य आमचे ते सांगत होते अरे मंत्री आहेत 2, पण काही सुद्धा त्या पोलिसांवर परिणाम नाही. मला त्या झटापटीमध्ये मला इजा झाली, रक्त आलं माझ्या हाताला, काय लागलं मला त्या गडबडीत समजलं नाही. पण तरी सुद्धा दरवाजापर्यंत त्या संदीप मांडवेंना आणि अनिल देसाईंना आम्ही नेलं. पण ज्यादा परत त्या सिव्हिल ड्रेसमधले पोलीस आले. म्हणजे तसं बघितलं तर आम्ही दोघं, नितीन काका होते, आम्ही शशिकांत शिंदे साहेब होते, आम्ही 25 पोलिसांना बाहेर पडलो. म्हणून त्यांनी ज्यादा बाहेरच्या बाजूला उभे असणाऱ्या पोलिसांना बोलवलं आणि त्याने आम्हाला ओढलं बाजूला आणि आमच्या तावडीतनं ते 2 सदस्य त्यांनी घेऊन पोलीस स्टेशनला गेले. म्हणजे जर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर तुम्हाला सत्ता पाहिजे होती तर लोकांनी तर 37 मतांना आमच्या बाजूने दिला होता. पण आम्ही काही निवडणूक झाल्यावर हातात घातलेला नाही. आमचा तिघांचा हातात निवडणुकीच्या आधीपासून आहे. 2 राष्ट्रवादी तरी एकत्र लागल्या आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही तडजोड करून प्रीपोल अलायन्स निवडणूक पूर्व युती आम्ही केली. आमचे 37 सदस्य आपले निवडून आले. आमच्यातल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला, त्यांच्यातल्या राष्ट्रवादीतल्या 2 सदस्यांनी व्हीप मोडला. ठीक आहे, त्यांच्यावर आता आम्ही पक्षांतर बंदाची कारवाई करू, त्यांचं डिस्क्वालिफिकेशन करू, त्यांचं सदस्यत्व रद्द करू. आपली सुप्रीम कोर्टापर्यंत जायची वेळ आली. काही लोकांनी सांगितले त्या सदस्याला की तुमचं सदस्यत्व जाऊ देत नाही. पण सगळंच काय आज जसं शासन त्यांचं मांडलिक झालं, पोलीस जसं त्यांचे घरगाड्यासारखं वागले भारतीय जनता पक्षाच्या, तसं न्याय देवता आम्हाला न्याय दिल्याचा विश्वास आहे ना. आम्ही इथं न्याय मागू, कोर्टामध्ये जाऊ, हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ. पण ज्यांनी पक्षाचा आदेश मोडलाय त्यांच्यावर कारवाई करायचं आम्ही निश्चितपणे कोर्टाच्या न्यायालयाच्या माध्यमातून प्रयत्न करू. पण आज मला एकच तात्पर्य सांगायचं आहे, आम्ही तरी सुद्धा 33 सदस्य इथनं गेलो होतो. 33 मतं जर आम्हाला पडली असतील आणि नेलेले सदस्य ते मतदान करायसाठी येत होते, म्हणजे तुम्ही लोकशाहीचा खून केलाय. लोकशाही मतदानापासून कुणालाही रोखत नाही, पण इथं मतदानाच्या दरवाज्यावर आलेला